साखरपेठ परिसरातील जुन्या सिद्धेश्वर मंदिराजवळ डीजी टेक्नो आयटी कंपनीचा शुभारंभ मोठ्या दिमाखात करण्यात आला। सोलापुरात डीजी टेक्नो आयटी कंपनीच्या माध्यमातून वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग तसंच लवकर सोलापूरसाठी स्मार्ट वॉर्ड नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे। दरम्यान आयटी कंपनीचा शुभारंभ रविवारी मोठ्या थाटामाटात उत्साहपूर्ण वातावरणात राजर्षी शाहू महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल वाघमारे, सुभद्रा माने, लक्ष्मी कल्लावाले यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या प्रसंगी आयटी कंपनीचे फाउंडर सीईओ स्वप्नील माने, श्रीशैल रणधीरे, सादिक मुजावर, अक्षय वाघमारे, दिनेश करदास, राजेश कल्लावाले, अमोल संगशेट्टी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान या प्रसंगी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना अनिल वाघमारे, अमोल शेट्टी आदींनी पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आकाश सगरे, अक्षय कुमार चव्हाण, दीपक करदास, करण कसबे, पारस पलसे, रोहित कुलकर्णी, रोहित काटे, अली इनामदार, अजय कांबळे, प्रकाश हौशेट्टी, अभिषेक स्वामी, विनायक गलांडे, सौरभ आंधळकर आदींसह स्वप्नील माने मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अक्षय वाघमारे यांनी केलं। टेक्नो कंपनी अंतर्गत सर्व प्रकारची ॲप्लिकेशनची कामं या ठिकाणी स्वप्नील माने व त्यांचे सहकारी या ठिकाणी सोलापूरसाठी करीत आहेत। विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स, विविध प्रकारची कामं, ऑनलाईन कामं, डिजिटल मार्केटिंग हे सर्व या ठिकाणी डीजी टेक्नो कंपनी मार्फत या ठिकाणी केली जात आहेत। आज सोलापूरमध्ये प्रथम पाऊल हे डिजिटल टेक्नॉलॉजीकडे गेलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे स्वप्नील माने यांनी घेतलेली इनिशिएटिव्ह। आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये एकत्र क्लासमेट होतो त्यावेळेस नेहमी बाकीच्या मुलांना विचारतो की एमसीए झाल्यानंतर पुढे काय करणार, तर प्रत्येकाचं उत्तर हे असं असेल की पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जॉब करणार। पण जेव्हा स्वप्नीलला विचारलं तर तो म्हणाला की मी सोलापूरसाठी आणि स्वतःचा काहीतरी विकास करेन, असं काहीतरी करेन। त्यावेळेस मला हे नक्की माहिती होतं की स्वतःचा विकास सोलापूरमध्ये होऊ शकतो, प्रत्येकाचा होऊ शकतो, पण स्वतःच्या विकासासोबत सोलापूरचा सुद्धा विकास कसा करणार हे एक कुतूहल निर्माण होतं। पण ते मी मागील 2-3 वर्षामध्ये पाहिलं, त्यांची जी मेहनत आहे ती त्याच्यातून मला कळत गेले की बाबा सोलापूरसाठी हे काय करू शकतात। आज सोलापूर ही स्मार्ट सिटी आहे। त्यांचं जे धोरण आहे ते स्मार्ट सिटीसोबत प्रत्येक वॉर्ड हा स्मार्ट करण्याचा आहे। ते एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन थ्रू करणार आहेत। थर्ड त्या स्टेपमध्ये वुमन सेफ्टीचं। आता आपल्या सोलापूर शहरामध्ये प्रत्येक वॉर्डला एक चौकी आहे, दामिनी पथक आहे, परत राऊंडच्या गाड्या असतात, पण तरी पण मुलींना जास्त ते प्रॉपर युटिलाइज होईना। म्हणजे सिक्युअर फील करण्यासाठी आपण काय करतो, वुमन सेफ्टीसाठी ह्या ॲपच्या जर समजा मुली असल्या कुठल्या तर भीतीदायक सिच्युएशनमध्ये अडकलेत किंवा असं छेडछाड वगैरे एखादं सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, तिथे त्यांना तातडीची हेल्पची गरज हवी आहे। मग मोबाईलच्या माझ्या ॲपच्याद्वारे 1 क्लिकवर जी पण लगतची राऊंडची गाडी म्हणा, दामिनी पथक म्हणा किंवा जो पण चौकी लागेल त्यांना नोटिफिकेशन विथ एक्झॅक्ट लोकेशन जातं। ही तर गोष्ट चांगली आहे, म्हणजे प्रॉब्लेम नंतर ते होईल, पण ह्या गोष्टी जर आम्ही एवढा अवेअरनेस वाढवणार आहोत की ते सिच्युएशन क्रिएट होणारच नाही, म्हणजे मुलींना भीतीदायक सिच्युएशन निर्माण होणारच नाही। म्हणजे गोष्ट आणि परत सोलापूर शहरामध्ये कुठं ऑफर्स वगैरे चालू आहेत, डिस्काउंट्स वगैरे चालू आहेत, तुम्हाला बसल्या ठिकाणी कळेल। म्हणजे समजा सोने, दागिने, कपडे तुम्ही काय पण घरात निघाला खरेदी करायचं आहे, ॲप ओपन करायचं, ऑफर सिटीमध्ये बघायचं सोलापूर शहरामध्ये किती किती डिस्काउंट आहे, तुम्हाला बसल्या ठिकाणी कळेल। आत्ताच मला स्वप्नील मानेने सांगितलं की या सोलापूरसाठी मला काहीतरी करायचं आहे। ज्याच्या मनामध्ये एक इच्छाशक्ती असते त्या इच्छाशक्तीचं स्वरूप त्याच्या निश्चित विचारामध्ये निर्माण करून आणि निश्चित या सोलापूरला अनेक प्रकारच्या दिशा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मी धन्यवाद देतो त्यांना की आज त्यांनी पाहिलं की सोलापूरमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत्या, जे महानगरपालिकेचे असो किंवा महिलांच्या बाबतीमध्ये काय खरेदी करण्याची असू द्या किंवा काय सोलापूर शहरामध्ये एखादी अचानक अडचणीची परिस्थिती निर्माण झाली तर ही डिजी टेक्नॉलॉजी त्यांना तत्काळ त्याचा वापर करून या सोलापूरच्या माध्यमातून त्याची ही सेवा जे करण्याचं काम चालू केलं, एवढं मोठं काम ते करत आहेत।